तर या क्षणाला मनोज जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊयात. काम केलंय. दौरा ठरलाय का रूट ठरलाय का सांगू? नाही, उद्याच्याला दौरा होईल. फायनल लिहिणं चालू आहे ते दौऱ्याचं. अंदाज काय तारीख आहे दौऱ्याची तुमची? नाही, तो दौरा नाही, त्याची 6व्या टप्प्यातल्या दौऱ्याबद्दल म्हणताय तर नाही, ती नाही ठरली. हीच रूट आपला जे 20 जानेवारीचा अंतरवाली ते उद्यापर्यंत सगळा हा क्लिअर होईल असं आहे अंदाजा. बघूयात उद्या दिवसभरात. कालपासून सुरू आहे ते लिहिणं बघणं सगळं. रूट होईल एखाद्या दिवशी उद्या 100%, पण नाही झाला तर परवा होईल. दौऱ्याबद्दलची व्याप्ती बघून राज्य सरकारने आणखी तुमच्याशी काय संपर्क केलाय, काय विनंती केली रूट बद्दल किंवा कशाबद्दल? नाही, रूट तर लागणारच आहे ना. ते कशाला रूटबद्दल विनंती करतील? आमचीच त्यांना विनंती आहे की तुम्ही आता जर लवकर दिलं तर ठीक. मात्र मराठा समाज घरी थांबणार नाही आहे, तुटवून पाडणार आहे. खूप मराठा समाज येणार आहे, प्रचंड संख्येनं. सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे, हे प्रामाणिक मनानं सांगतो मी. कारण आम्हाला मराठा समाजाला काही हौस नाही आहे मुंबईला येण्याची किंवा पायी चालण्याची किंवा मरण उपोषण करण्याची किंवा आंदोलनं करण्याची. पण आता तुम्ही नाहीच ठेप्याला आले तर मराठा समाज आम्ही नाही थांबत. शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आता ठरवलं की हे 20 जानेवारीला जे आंदोलन हे जे निघतोय पायी, हे खूप शेवटचं म्हणलं तरी हरकत नाही. खूप टोकाचं मरण उपोषण आणि समाजही खूप ताकदीनं बाहेर निघणार आहे. घरी थांबत नाहीत लोक आता, कारण कोणावर भरोसाच नाही राहिला गोरगरीब मराठा समाजाला. त्यामुळे त्यांना एवढीच आशा आहे आता की आपले लेकरं मोठे होणार तर याच शेवटच्या लढ्यातून. आणि आपण सुद्धा आता घराघरातून 20 जानेवारीपासून पायी मुंबईकडे कूच केली पाहिजे. आपण पायी चाललं पाहिजे. आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत. म्हणजे आपल्या लेकरांना 100% न्याय मिळतं. आणि आता न्याय घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही. या भूमिकेवर आता माझ्यासह माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला आहे. लोकांनी सगळे कामं उरकायला सुरुवात केली. काहींनी ट्रॅक्टरांच्या तयाऱ्या सुरू केल्यात. आता माझ्या कानावरती येतं आहे. काहींना ट्रकच्या तयाऱ्या सुरू केल्यात. काहींना जे काय आता वाहनं आहेत, वाहनाचे नावं सांगता येणार तितके लोक स्वतःच्या सोयीसाठी. कारण विषय असा आहे की जे एका गावातले लोक आहेत, उदाहरणार्थ अमुक किती आता आकडा नाही सांगता यायचा, पण ते लोक आहेत, त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेणार आहेत आणि तेच करणार आहेत. म्हणजे कोणावर ताण पडणार नाही. ना जाणता येताना गावावर पडणार आहे, ना तिथं थांबल्यावर पडणार आहे, किंवा एकदाच इतक्या समुदायाला जीव कसं घालायचं, म्हणजे हे प्रचंड मोठं ताण आहे डोक्यावर. तर आपणच आपलं करणार आहेत. उदाहरणार्थ एखाद्या गावातून 50 पोरं आले, ते 50 जण त्यांचा ते स्वयंपाक करणार आणि ते जेवणार. असंच प्रत्येक गावातलं आपण आपलं नियोजन करणार आहे. म्हणजे कुठं थांबलं की ते 50 जण आपलं कोणी भाकरी बनवणार, कोणी भाजी बनवणार, कोणी असं करणार ते करणार, एकमेकाला 50 जण मदत करणार. खाल्ले की आराम केला किंवा चालायला सुरुवात केली. असं प्रत्येक गावातलं आपण आपलं नियोजन सगळेजण करणार. आणि ते तयारी आता फुल होत आली. बघूयात. आम्ही तर आता सज्ज आहेत आणि 20ला निघणार. आणि एकदा जर अंतरवलीच्या बाहेर पाय टाकला, दारं बंद, चर्चा फिरच्या बंद. त्याच्या हात चर्चा नाही, चर्चा तर कराच मार्ग निघतो, पण आरक्षणच पाहिजे त्याच्यात. ते चर्चा फिरच्या नको. मग शंभूराज देसाई असं म्हटलं की जरांगे पाटलाला आम्ही दिल्लीला घेऊन जाऊ सुप्रीम कोर्टात, प्युरिटी पिटिशनची सुनावणी आहे, तर त्यांना घेऊन जाऊन प्रत्यक्ष ती ऐकू लावू आणि कशी आम्ही वकिलांची फौज लावून कशा पद्धतीने भूमिका मांडता येईल त्यांना प्रत्यक्ष दाखवू. आता 20ला मी पायी चालतो आणि ते 24ला कसं नेते मला? मी तर पायी आहे आता, आणि कसं ऐकणार मी आता? त्याच्या आत करा. आणि पण आमचा विषय ओबीसी आरक्षणाचा आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्यात. याचा अर्थ मराठा आणि कुणबी एकच आहे. ओबीसीतून महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे. आता तिथे नेऊन मला काय करताय? एक मात्र खरं आहे की आम्ही ते नाकारणार नाही, नाकारलेलं सुद्धा नाही. हे 5 महिन्यापासून नाही, मी आधीपासूनच म्हणतो. फक्त शंका आहे, NT VJNT सारखं धनगर वंजारी बांधवासारखं ते टिकणार का, ही शंका आहे आम्हाला. नसतं ते थोडं नाकारलेलं आहे. सिक्युरिटी पिटिशनच या आंदोलनामुळं या मराठा समाज एक झाल्यामुळंच झालेली, मराठ्यांमुळंच, राज्यातल्या गोरगरिबांमुळंच ती सिक्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केले. सरकारनं तसं हे केलेलं आहे. त्यामुळं त्याच्यात शंका नाही. पण आमचं ओबीसीतून मागणी ते मिळावं ही आमची प्रामाणिक, त्यासाठी हा संघर्ष सुरू राहणार.
भुजबळांचं आणखी एक स्टेटमेंट आलेलं आहे, कोणाला कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे. जालन्यात 200 बेकायदा पिस्तूल खरेदीचा भुजबळांनी माहिती दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पिस्तूलवाले आजूबाजूला असताना सुसंस्कृतपणा कसा येईल. लईच कामातून जायचा अंदाज दिसतो हो तो माणूस. तर मला तर धाकच पडला हवा त्याचा. सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकावं बरं भुजबळ साहेब. सुधरा. आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा. बसायचा श्वाक राव तुम्हाला. शेवटी या राज्यातला एक अभ्यासू माणूस आहे बाबा. मला लय टेन्शन येऊन बाबा तुम्हाला झटका बसला तर. नाही बाबा आम्हाला असं पागल होऊन द्यायचं इतका चांगला माणूस. लय ते मला लयच बेकार वाटायला लागलं आता. काय बरळण माणूस आहे बाप. काय झाला असन बरं तुम्हाला सांगा तरी. महाजन साहेबाला 3दा सांगितलं जाऊन द्या फाटकून, तर ते नाही ना. त्यांना वाटतं का कोणी येडे व्हावत म्हणून. काय बोलतो एवढा मोठा माणूस. चांगले विचार आहेत तुमचे. आणि तुम्ही मला संस्कृती शिकावं होय. संस्कृती तुमच्या ह्या अनुभवावरून वयावरूनच लक्षात आली. तुमची संस्कृती काय कोयत्याच्या आणि कोराडीच्या आणि काठ्याच्या पायत वाढण्याच्या भाषा करणारे तुम्ही काय संस्कार शिकवणारे तर राज्याला. आणि आमची संस्कृती कशाला काढिता. तुमचं तुम्ही बघा ना. धोरण आमचं आम्ही बघतो काय आहे ती. आम्ही आहेत लढणार. आम्ही गोरगरीब धनगर बांधवांसाठी, गोरगरीब मुस्लिम बांधवांसाठी, बंजारा बांधव लढणार आम्ही. तुम्ही काय संस्कृती शिकवता. काय संस्कृती आहे तुम्हाला. गप्पा ठोकायला लोक बसतं तिथं. काय संस्कृती. धनगर बांधवाच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा. केली का. गोरगरिबांना वापर करून उगाच आमच्यात भांडणं लावायला लागलात. गोरगरीब मराठ्यात आणि ओबीसी बांधवात. आमचं प्रेम तुटूच शकत नाही. किती प्रयत्न कर. 100% मी म्हणलं तोच म्हणा कागदच खाणार आहे आता. भाज्या फिजाच्या लोकांनी खाऊन फेकले. जाऊन दे बरं त्याचा प्रश्नच नका विचारायचं. मला महत्वच नाही द्यायचं त्याला. बरं तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की आता मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही. तुम्ही पहिल्या ज्यावेळेस उपोषण केलेलं होतं त्यावेळेस तुम्ही सरकारला 4 दिवस द्यायला तयार नव्हते. तुम्ही 1 महिना दिला. तो महिना संपल्यानंतर पुन्हा तुम्ही सांगितलं की आज सरकारला अजिबात वेळ नाही. पुन्हा तुम्ही 2 महिने दिले. तुम्ही 17 तारखेला म्हटलं की निर्णायक सभा आहे त्यात तुम्ही सांगितलं की निर्णय घेणार. पुन्हा तुम्ही 27 दिवस दिले आणि आता म्हणतात की मुंबईला गेल्यावर आता वेळ नाही. तुम्ही एकीकडे सरकारला म्हणता वेळ नाही आणि दुसरीकडे सरकारला वेळ देता. हे दोन्ही कसं समंजस करायचं. पहिल्यांदा 1 महिना दिला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं समितीचे पुरावे घेणं गरजेचं. सरकारला आम्ही दिले होते 4 दिवस आणि सरकारनं सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. अहवाल घ्यावा लागणार आहे. नोंदी घेऊन अहवाल बनवावा लागणार आहे आणि आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही. तुम्ही 30 दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही कायदा पारित करण्यासाठी नोंदी सापडण्यासाठी 40 दिवसाचा दिला. तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर हे 40 दिवसाचा दिला. त्यांनी अहवाल सुद्धा तयार केला आणि स्वीकारला सुद्धा सरकारनं. पण आमचं बोली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे. समितीनं मराठवाडा भरच काम केलं. हिला राज्यभर केलं पाहिजे. मग महाराष्ट्रातला उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची नाराजी घेणं योग्य नाही. राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले नोंदी सापडल्या नाही म्हणून पुन्हा 24 डिसेंबरपर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ दिला. ही तुमचा दुसरा प्रश्न. याचं उत्तर असं आहे 17 हे आत्ता आपण निर्णायक सभा घेतली. निर्णय घ्यायची त्या दिवशी तुमचं असं म्हणणं आहे. निर्णायकच झाली. निर्णयच घेतला. आंदोलन लहान नाही आहे. ही दिलेला वेळ तुम्ही जे 27 दिवस 20 दिवस म्हणता ही वेळ नाही आहे. आम्हालाच कमी पडतोय दादा वेळ. कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना चला 25 डिसेंबरला मुंबईला लोक दणादणाच निघाले असते पण 2 दिवसात माघारी यायला लागलं असतं. मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले आहेत की ते लाखोच्या संख्येनं लोक एकत्र आले पण आंदोलनं मोडले. का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागते. भावनेच्या आहारी जाऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची, समाजाला फसवायचं हे माझ्याकडून कदापि होणार नाही. मला माहीत होतं आपण जर म्हणलं तर लोक दणादणा बसनी बसतील कशाने बसतील तिथं जातील पण 2 दिवसात माघारी फिरायला लागेल. कारण ती काय जवळ नाही आहे. आपल्याला जायचं 50 किलोमीटरहून माघारी यायचं आहे असा तो विषय नाही आहे. तिथं जायचं आहे जिंकून यायचं आहे. यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून. मग काय करायला पाहिजे आपण तर आम्हाला 2 अंग आहेत. आम्ही शेतकरीसुद्धा आहेत.
इकडं कापसं जवळ आलेत वेचायला, गहू आता पोटऱ्यामध्ये आहेत, ज्वारी पोटऱ्यामध्ये आहेत, यांना एक एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते. आता जर ह्या 10-20 दिवसात कापसं येसले तर आमच्या पदरात 70% पीक पडतंय. मग राहिलेले 20-30% सहज राहिलेले लोक करू शकतात. म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला, तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. मग आता समाजाचा तोटा होत नाही. कापसालाही व्यसन होत आहे, गव्हाचे पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं होत आहे, जे पीक असते त्याला देणं होत आहे. इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं. मराठा इकडचे कामं उरकून तिकडं लढायला निघणार आहे. म्हणून आम्हाला वेळ पाहिजे, सरकारला 1 घंटा दिलेला नाही, देणार सुद्धा नाही. तुम्ही मुंबईत गेल्यानंतर तिथं जी काही वाहतूक कोंडी होणार आहे किंवा सरकारचे प्रशासनाचे अभूतपूर्व कोंडी होणार आहे, त्यामुळे ज्या सर्वसामान्य नागरिकांना थोडाफार त्रास होईल, त्या मुंबईकर नागरिकांना तुम्ही काय सांगाल? नाही, आम्ही त्यांचे आहेत. आम्ही आत्तापर्यंत गोरगरिबांनी इकडं कष्ट केले, तिथं त्यांना मोबदला का घेणार, परंतु भाजीपाला दिला, दूध दिले, सगळं आम्ही इकडून कष्ट करून तिथं पुरवलेलं आहे. ते लोकांचे नाही आहेत मुंबईतले. जर आमची ही भावना आहे तुमच्याविषयी, आम्ही सगळं तुम्हाला दिलंय, इकडून धान्य काय लागतंय ते दिलंय, म्हणजे कष्ट केलेत इकडच्या ह्या गोरगरिबांना, कारण हे सुद्धा तुमचेच आहेत, तुमच्याच रक्तामासाचे राज्यातले लोक आहेत. यांनी इकडे कष्ट केले, तिकडचा आपला भाऊ नाही मरू दिला जरी मोबदला घेतला असला तरी. परंतु तेच लेकरं आज सुशिक्षित बेकार बनायलेत, तुमचेच, ते तुमच्याकडे यायलेत. उलट त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही, तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत आहेत. होऊ द्या, थोडे हाल होतील आमचे झाले तरी, तुम्ही या, तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही सगळं देश जगवताय, रात्रंदिवस शेतकरी म्हणून कष्ट करताय, अन्नधान्य या देशाला पुरवताय, आणि तुमचेच लेकरं फाशी घ्यायला लागलेत, आत्महत्या करायला लागलेत. तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे, ते मोठे झाले पाहिजे, आम्ही सोबत आहेत तुमचे. थोडेफार आम्ही वेदना सहन करू, थोडाफार त्रास सहन करू शहरात. तुम्ही या, आमची आम्ही तयार आहे तुमचं. तुम्ही आम्हाला गलास भरून पाणी द्यायला पाहिजे, या तुम्ही. ही भूमिका आहे आम्हाला, ही आशा आहे तुमच्याकडून. आणि 100% मुंबईतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस येणाऱ्या प्रत्येकांची सेवा करण, आमचं घराणं नाही करणार, कारण आमच्या भावना ते समजून घेईल, ते आमच्या वेदना समजून घेतील, ते भावना शून्य नाही होणार. ते स्वतःच्या लेकराला जसं बघतायत तसे आमच्याही शेतकऱ्याच्या लेकराला ते बघतील आणि त्यांच्या लेकराप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातून लेकराला गल्लासभर पाणी देतील, यापेक्षा आम्हाला 100% सगळ्या जाती धर्माचे देतील. ते भावना विसरून चालणार नाही. त्यांच्या लेकराला वेगळा न्याय देणार आणि आमच्या लेकराला तिथं आल्यामुळे वेगळा न्याय देणार, असं होणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. ते मिळून मिसळून आमच्या मदतीला राहतील. चलो, धन्यवाद. मागास आयोगाच्या काही निकष बाहेर आलेले, ते निकष शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय आहेत. त्यांच्या निकषाचे जर मुद्दे बघितले, त्याला कधीच आरक्षण भेटू शकत नाही, अशा पद्धतीचे ते निकष आहेत. तुम्ही मागास आयोगाच्या अहवालाकडे कसं बघता, वगैरे त्यांच्या माहितीकडे, किंवा तो तुमच्यासाठी फायद्याचा आहे का तोट्याचा आहे, तुमचं काय? नाही, मी नाही बघितले समजा ते, आणि वाचले पण नाही. मी वाचतो पण आणि रितसर त्याच्यावर सांगतो सुद्धा. परंतु मागासवर्ग आयोगानं तातडीनं काम करून ज्यात ज्याचं कयाटी असतील तर ते विनाकारण मराठा समाजासाठी लावण्याचं काही कारण नाही आणि त्यांनी लावू पण नाही. पण ते मी 60 सालातल्या त्याच्यामध्ये अटी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या घरावर पत्र आहेत का, की छप्पर आहे, तुमच्याकडे मोटरसायकल आहे का, बैलगाडी आहे का, शेळ्या आहेत का, कोंबड्या आहेत का, खुराडे आहेत का, असे 60 सालातले अशा स्वरूपाचे काय. तर आजची जर परिस्थिती बघितली तर अगदी जो सर्वात शेवटचा समाज आहे त्याचं सुद्धा घर पक्क्या स्वरूपाचं झालेलं आहे. त्यामुळे ते जे निकष ठरवण्यात आलेले आहेत मागास किमती, तर ते निकष बदलण्याची गरज आहे. त्या निकषामुळे सुद्धा मराठा समाज मागास ठरायला अडचणी यायला लागली. असं असेल तर बदलायला पाहिजेत, नसतं मग जे आम्हाला निकष लावलेत तेच बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागतील. हो, मग सुट्टी नाही देणार आम्ही सुद्धा. मागासवर्ग आयोग जर अन्याय करणार असेल मराठा समाजावरती, तर जो आम्हाला लावलाय तो मग बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागणार आहे. हो, त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागणार, म्हणजे आम्हाला एक नाही आणि त्यांना एक नाही, असं नाही होणार. मग त्यांना हे करावं लागेल. पण तरी मी ते बघतो, परंतु विषय मी त्याच्यासाठीच तिकडचा नको म्हणतो. मी त्याच्यासाठीच तिकडचा विषय नको म्हणतो. आमच्या इथं नोंदी मिळाल्यात ना, मराठा कुणबी एक, याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पुरावे ते मिळालेत ना. ओबीसी आरक्षणात मराठा आहे, सरसकट देऊन टाका, यासाठी मी मत असतो. ते लफडं नको तिकडचं. हा बघ, ह्या सुद्धा आम्हाला परत झुंजायला लावते. त्या सुप्रीम कोर्टातलं आरक्षण पुन्हा ते क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते परत वर जाईल. या असल्या आयोगाचे परत निकष देतील.
पुन्हा आमचे पहिले पाडे पुन्हा वाचायला लावतील, पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला संघर्ष. हा बघ मी पहिल्यापासून शंका व्यक्त करतो ना, हा बघ हे मग ही येते. याच्यामुळेच आम्ही म्हणतो की मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, मराठा ओबीसी मध्ये सरसकट मराठ्यांना ओबीसीत घ्या. ते लफडच नको आमच्या गळ्यात. आम्हाला माहिती आहे हे होणारच, हे असलं करणारच आहे. त्यापेक्षा आम्ही ते नाकारलेलंच नाही, आम्ही हमेशा सांगतो. पण ते NT सारखं आम्हाला टिकलं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. त्याच्यावर आम्ही ठाम आहेत. जर ते टिकणार असलं तर ते आम्ही घ्यायला तयार आहेत, नसतं आमच्याच्यावर तर आम्ही ठामच आहेत. याच्यापासून तर 1000% ओबीसी आरक्षणापासून आम्ही लांब जाऊ शकत नाहीत. आमची शेवटपर्यंत तीच मागणी. आणि ओबीसी आरक्षणातच मराठ्यांना आरक्षण मिळवणार आम्ही. तुम्ही बघा आता 20 जानेवारीच्या नंतर मिळतंय का नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.